महत्त्वाची बातमी। अभिनेता सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। पुन्हा एकदा बॉम्बनं सलमान खानची गाडी उडवून देण्याची ही धमकी आली आहे। वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅपवर ही धमकी आल्याचं कळत आहे। वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडून। गोविंद, काय सांगाल? पुन्हा एकदा सलमान खानला धमकी आल्याचं कळत आहे। हो, पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांना धमकी मिळाली आहे। यावेळी धमकी सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। सध्या मी सलमान खानच्या घर गॅलेस्कीच्या बाहेर आहे, तुम्ही बघू शकता। धमकी मिळाल्यानंतर सलमान खानच्या घर गॅलेस्कीची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे। सुरक्षतेसाठी इथे मुंबई पोलीसचे जवान तुम्ही बघू शकता तैनात आहेत आणि सर्व ठिकाणी इथे मुंबई पोलीसचे जवान आहेत। यापूर्वी सलमान खानला जीव मारण्याची धमकी प्राप्त झाली होती, आता त्यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। सलमान खानला सध्या हा धमकी देण्यात आली आहे। याआधी विष्णोई गँगने सलमान खानच्या या गॅलेस्की घरावर फायरिंग ही केली होती। त्यानंतर सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती आणि आज परत एकदा मुंबई पोलीसचे जे जवान आहेत ते सलमान खानच्या गॅलेस्की घराचे बाहेर उभे आहेत आणि आता सलमान खानची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर सध्या मुंबईच्या वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल केला आहे आणि सर्व प्रकारची चौकशी सध्या मुंबई पोलिसांकडून केली जात आहे। सध्या मुंबई पोलिसांकडून केली जाते आणि नक्कीच गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स वेळोवेळी जाणून घेणार आहोत।